हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये. हा माझा पहिला मिनी ब्लॉग असणार आहे. मी 10 दिवसाचं चॅलेंज घेतले की 10 दिवस मी मिनी ब्लॉग शूट करेन. तसे तर मोठे ब्लॉग पण आपले येणार आहेत, पण मला एका ताईंनी कमेंट केली होती की तुला चॅनल जर ग्रो करायचं असेल ना तर तू 10 दिवसाचं मिनी ब्लॉग ट्राय कर आणि तुला जर सोपं वाटेल तर तू 100 दिवसाचं टार्गेट कंप्लीट करू शकते. तर म्हणलं चला आपणही बघू करून काय होते काय नाही, कारण मी भरपूर जणांचे ब्लॉग बघते ना, तर त्यांचे मिनी ब्लॉग असतात. तर मिनी ब्लॉगमध्ये काय टाकावं हे सगळ्यात मोठा प्रश्न असतो आपल्यापुढं की सुरुवात कशापासून करावी. तसं तर माझं चॅनल कशाचं आहे तुम्हाला माहीत आहे. मी हाऊसवाईफ आहे आणि माझी घरातली कामं मी दिवसभर काय काय करत असते हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे. तर असं चला इथं संध्याकाळचं थोडंसं रुटीन शेअर करावं म्हटलं. पहिला तुम्ही संध्याकाळचं वातावरण बघितलं असेल तर इथं मी लागले होते माझ्या कामाला आणि मी एक स्टोरी ऐकते ना, म्हणजे त्या स्टोरीचा मला फायदाच होतो आहे. तर ते स्टोरी ऐकत ऐकत काम चाललं होतं माझं आणि मी काम करते तर माझं लेकरू पण मला काम करू लागतं. तिला वाटतं की माझी मम्मी एकटीच काम करते, तिला कोणी मदतीला नाही आहे आणि तिला समजतं, म्हणून ती म्हटली की थांब मी सगळं झाडून घेते. इथं धूळ वगैरे उडलेली, कारण आज सकाळी आम्ही साफ केलं नव्हतं, म्हणजे पुसून नव्हतं घेतलं. तर ते सगळं केलं, झाडू वगैरे मारला आणि हातपाय वगैरे धुवून घेतला. आता तुम्हाला समजून घ्या, मी पहिल्यांदा मिनी ब्लॉग ट्राय करते आणि कन्फ्यूज होतं आपलं थोडंसं कसं बोलायचं काय काय बोलायचं. हळूहळू सवय झाल्यानंतर ना मग काय वाटणार नाही मला. तर असं, आणि त्या दिवशी ना आमच्या इथं साप निघालेला, म्हणजे अंगारकी चतुर्थीला. तर त्याला बाहेर काढताना ना पाईप तुटली आमची दारातली, त्यामुळे आतमध्ये काही पाणी येत नाही. तर ते आम्हाला बाहेरच भरून वगैरे ठेवायला लागतं, त्यामुळं आता असंच चालू राहणार आहे. तर मी फ्रेश झाले, सोनूला पण फ्रेश केलं, तिचे हातपाय वगैरे धुवून घेतलं आणि पावडर वगैरे लावून तिला पण तयार करून घेतला. तिकडं भात घातला होता शिजायला. तर चला म्हटलं कपड्यांच्या घरा वगैरे घालून घेऊया. कपड्यांच्या घरं घातल्याने स्वयंपाकाला लागलेली ना आजकाल मला नाही लई मदत करावं लागेल, म्हणजे मदत करू लागते प्रत्येक गोष्टीतच. मी काय करायला लागले ना तर तिचं म्हणणं असतं की मला करू देत. कधी कधी कंटाळा पण करते, पण मूडच्या पुढं तिचं काही चालत नाही, म्हणजे मूड आला तरच करते. तर संध्याकाळी त्यांना अचानक पाणीपुरी खायची होती. तर मला तर काही इच्छा नव्हती, त्यामुळे या दोघांपुरतेच बनवलेलं आणि पाणी फक्त एकच राहिलं होतं गोड पाणी. त्यांना ते बनवून दिलं आणि खा बोलले. माझा असा पण मूड काही चांगला नव्हता, त्यामुळे म्हटलं खावा, तुम्ही खाऊन घ्या. ते पाणीपुरी खास्तोपर्यंत मी सगळा पसारा आवरून घेतला आणि नंतर ह्यांना जेवाय वगैरे वाढलं. मी काही जेवले नव्हते. 2-3 दिवस झालं मला जेवणच जात नाही, म्हणजे टेन्शन सतत टेन्शन आलं आहे मला. तर ते सगळं बाहेर, त्यातनं सगळ्यातनं बाहेर निघून म्हणून मी मिनी ब्लॉग चालू केले, जेणेकरून आपलं चॅनल पण ग्रो होईल. आणि मागच्या काही दिवसामध्ये ना असा भरपूर सारा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे ब्लॉग येत नव्हते आणि हे फक्त व्हिडिओ पुरतंच असते की तुला धर आधी. तसं तर मी अजिबात नाही खाल्लं, कारण माझी इच्छा नव्हते. जेवण वगैरे केलं, सोनं झोपून गेली होती, त्यामुळे अंथरूण वगैरे टाकलं आणि आज बाहेर काही झोपणार नव्हतं, कारण आज सगळं आवरूस्तोपर्यंत भरपूर उशीर झालेला. त्यामुळे म्हटलं चला घरातच अंथरूण वगैरे टाकून घेऊया. तर चला आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.